6,500 हेक्टर पर्यंत आपण त्याच्यामध्ये गेलेलो आहे. त्याच्यातनं जर आपण बघितलं तर साधारणतः तेवढंच मेट्रिक टन, तर साधारणतः 6,500 मेट्रिक टनाचा उत्पादन आपल्याकडे निघणार आहे. म्हणून आता आपल्याला त्याचं पुढचं पाऊल, शेतामध्ये पिकवून आपण शिकून गेलो, आता हार्वेस्टिंग स्टेजला बऱ्यापैकी काही ठिकाणी चिया आलेला आहे. काही लोकांचा फ्लॉवरिंग मधनं त्याला आता सीड लागायला, त्याच्यामध्ये जे आहे ते बियाणे लागवायला जे आहे ते सुरुवात झालेली आहे. आणि थोड्या दिवसांनी साधारणतः 15 दिवसाच्या कालावधीने तो आपल्या घरात येणार आहे. आताही म्हणजे तुम्ही मेरिक्यूवाल्यांचं ऐकलं असेल किंवा चियाच्या संदर्भातलं जे बाकीचे लोक जे बोलले तुम्ही त्याच्यामध्ये ऐकलेलं असेल, तर सगळ्यांचा जो कन्सर्न आहे, सगळ्यांची जी चिंता आहे ती कशाची आहे, किंवा आम्हाला क्वालिटी. आतापर्यंत क्वालिटीवरती आपल्याला फार लोक सांगत नव्हते. आपण फक्त तो चिया घ्या, बाजारात न्या, आहे त्या फार्म रेटचा विका, आणि त्याच्यातनंही चांगले पैसे झाले. आपल्या इकॉनॉमीमध्ये बदल झाला. आता जेवणाच्या वेळेस ती चर्चा चाललेली होती की बाबा चियामुळे आपल्या जिल्ह्याच्या जी इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये काय फरक पडलेला आहे. तर निश्चितच फरक पडलेला आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतोय. पण आता लोकांच्या अपेक्षा, जगाच्या अपेक्षा आपल्या या वाशिमच्या उत्पादकांकडनं वाढलेल्या आहे. आता त्यांना क्वालिटी पाहिजे, म्हणून याचे क्वालिटी पॅरामीटर्स जे काही आहे तेही आपल्याला माहीत करून घेणं आवश्यक आहे. आणि नेमकं आपण काय काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला हा जो प्रीमियम प्राइस जे आपण मागतोय, कारण सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या सादरीकरणात सांगितलं की आमच्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की आम्हाला याचा इतका रेट मिळावा, तितका रेट मिळावा, या सगळ्या गोष्टी मिळाव्या. पण तो रेट मिळवण्यासाठी नेमकं काय करणं अपेक्षित आहे, आणि आता या चियाच्या बाबतीत भारतात काय घडलंय, या सगळ्या गोष्टींचा इत्थंभूत माहिती आपल्याला असावी. म्हणून आपण आता एक अर्धा तास मी सन्माननीय व्यासपीठाची जी आहे ते क्षमा मागून फक्त एक अर्धा तास आपला जे आहे ते त्याच्यामध्ये घेतो. कारण मला असं वाटलं की येणाऱ्या भविष्य काळाच्या दृष्टीने हा मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. आणि चिया बियाणं सगळ्यांना माहिती आहे, आपल्याकडे येऊन जास्तीत जास्त 10 ते 12 वर्ष झालेली आहेत भारतामध्ये. आपल्याकडे 4 वर्ष झाली, पण भारतामध्ये येऊनच जे आहे ते साधारणतः 2014-15च्या काळामध्ये जे आहे ते कुठेतरी आपल्या भारतात आलं. नेक्स्ट प्लीज. हे जे चित्र तुम्हाला दिसतंय ते तुम्हाला दाखवतंय की सध्या चिया जो फक्त दक्षिण अमेरिकन देशांचं वर्चस्व होतं आणि ते जगामध्ये निर्यात करायचे, तर भारताने मोठी झेप घेत दक्षिण अमेरिकेतले जे मेक्सिको, व्हिएतनाम आणि इकडचं व्हिएतनाम जे यासारखी देश आहेत जे पूर्वी या चियाच्या एक्सपोर्ट मध्ये काम करत होते, आपण त्यांना 2023-24 मध्ये सगळ्यांना मागे टाकलेला आहे. म्हणजे जगाची मला चांगलं आठवत आहे की ज्या वेळेस या सीझनची सुरुवात होती आणि आपण लोकांचे प्रशिक्षण घेत होतो आणि लोक आम्ही सांगत होतो की आपल्याला 10,000चा पल्ला गाठायचा आहे, तर लोक म्हणायचे मग विकायचं कुठं. बरोबर, मी त्यांना म्हटलं बाबा जगाची एवढी मागणी आहे की त्याचा विचार करू नका. विचार जे लोक पहिले चिया करत होते, दक्षिण अमेरिकेतले जे लोक आहेत त्यांनी विचार करावा. आपण तर नवीनच आहोत, आपण त्यांची बाजारपेठ काबीज करणार, आपली बाजारपेठ थोडी ना कोणी काबीज करणार. नेक्स्ट, हे अपेडाच्या फिगर्स आहेत आणि 2023-24 वर्षाचा तो आपल्याला त्याच्यामध्ये दिसतोय की मेक्सिको 3 नंबरवरती आहे, भारत 1 नंबरवरती आणि व्हिएतनाम 2 नंबरवरती. म्हणजे 4075 शिपमेंट्स आपण जे आहे ते एक्सपोर्ट केलेले आहे ते 23-24 या वर्षामध्ये. आणि ही जी निर्यातीचा जो वाढण्याचा वेग होता तो 32% वाढलेला आहे आपला. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. म्हणून जगाची भूक या चियाच्या संदर्भातली भागवण्याची क्षमता ही निर्माण होते ती भारतामध्ये होते. दक्षिण अमेरिकेतले जे देश आहे त्यांना आता लिमिटेशन्स यायला लागलेले आहेत, म्हणून ही एक संधी आहे आपल्या दृष्टीने. बरेच लोकांच्या प्रश्न असा होता
की बुवा हे आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गेल्यावरती याची डिमांड कुठं असणार आहे? याची डिमांड मी त्या कार्यक्रमातही सांगितलं होतं, परत सांगतो, 2034 या वर्षापर्यंत आपल्या इथल्या लोकांनी चियाचीच्या मार्केटचा विचार करण्याची गरज नाही. कारण ही मार्केट जी आहे ती सतत वाढत राहणार आहे. नेक्स्ट प्लीज. हे दिसतंय तुम्हाला? म्हणजे 2030 पर्यंत ही आताची जी मार्केट जी आपण विचार करतोय ती फक्त म्हणजे 24चा विचार केला तर $1.72 अब्ज इतकी होती. ती 30 मध्ये म्हणजे 6 वर्षामध्ये ते $3.35 म्हणजे दुपटीने वाढणार आहे. म्हणजे मार्केट याचा वाढत जाणार आहे, कुठेही कमी होण्याचा अंदाज नाहीये, लक्षात घ्या. आज आपण फक्त या 1.72 अब्ज म्हणजे 50%वर आहोत. अजून एवढं आणखी त्याचा मार्केट वाढवायला जागतिक स्तरावरती आपल्याला स्कोप आहे. नेक्स्ट. जसं मी सांगितलं की 2014 साली हा पीक आपल्या देशात आला. CFTRI जे त्याच्यामध्ये आला तर म्हणजे पहिल्यांदा तो कर्नाटकमध्ये आला. कर्नाटकहून आल्यानंतर तो मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांमध्ये तो वाढला आणि सध्या महाराष्ट्र एरियाच्या बाबतीत आपल्या देशामध्ये आपण टॉप करतोय. आणि महाराष्ट्र टॉप करतोय तो फक्त वाशिममुळे टॉप करतो. म्हणजे एवढ्या मोठ्या जगावरच्या घडामोडीचा वाशिम मध्ये राहणारा शेतकरी भाग असेल असा तुम्ही कधी स्वप्नात पण विचार केला नसेल. पण ही वस्तुस्थिती आहे. जगाच्या चियाच्या इकॉनॉमीवरती वाशिम हा इम्पॅक्ट करतोय आणि ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण ती एक ओळख आपली जी आहे त्या जगाच्या पाठीवरती आपली त्याच्यामध्ये निर्माण होत आहे. नेक्स्ट. महाराष्ट्राचे राज्यामध्ये हे चिया वाढण्याचं 4 प्रमुख कारण आहेत.